यानंतर महत्त्वाची बातमी समोर येते। वाल्मिक कराडचा उज्जैन मधला फोटो समोर आलेला आहे। शेवटचं लोकेशन उज्जैन असल्याचं समोर आलेलं आहे। 11 डिसेंबरला कराडमध्ये महाकालेश्वराचं दर्शन घेतल्याचं देखील उघड झालेलं आहे। बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच तापलंय। या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराडविषयी एक माहिती समोर येते। 11 डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी वाल्मिक कराड फरार आहे। 11 डिसेंबरला वाल्मिक कराडनं उज्जैनला महाकालेश्वराचं दर्शन घेतल्याची माहिती मिळते। यासोबतच वाल्मिक कराडचा मोबाईल 13 डिसेंबर पर्यंत सुरू असल्याची माहिती मिळते। वाल्मिकने देवदर्शनाचे फोटो पोस्ट केले होते। 13 डिसेंबर पर्यंत तो मध्य प्रदेशातच असल्याचं मोबाईल लोकेशन वरून स्पष्ट झालंय, पण नंतर मोबाईल बंद झाल्यामुळे त्याचा शोध लागलेला नाहीये। यासोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपींचं बँक खातं गोठवण्यात आल्याची माहिती मिळते। तसेच आरोपींचे पासपोर्टही रद्द करण्यात आलेत। आरोपींचा देशाबाहेर पळून जाण्याचा मार्ग बंद झालाय। त्यामुळे आता वाल्मिक कराड लवकरच सरेंडर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उद्धव, वाल्मिक कराडचा उज्जैन मधला फोटो आता समोर आलेला आहे, याचा अर्थ तो मध्य प्रदेश मध्ये होता की आतापर्यंत आहे हे आता समोर आलेला आहे, नेमकं काय? नक्कीच 10 डिसेंबरला खुनाचा गुन्हा आणि 11 डिसेंबरला खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याचं नाव जे आहे ते घेण्यात आलं होतं आणि त्याच दिवशी म्हणजे 11 डिसेंबर रोजीच वाल्मिक कराड हा उज्जैन मध्ये महाकालेश्वराच्या दर्शनाला होता। त्याच्यासोबत त्याचा अंगरक्षक देखील या ठिकाणी आपल्याला दिसतोय फोटोच्या माध्यमातून। खाजगी अंगरक्षक बी आहे आणि परळी तालुक्यातले सरपंच एक आहेत। असे 4-5 लोकांचा फोटो जो आहे तो हा सोशल मीडियावर वाल्मिक कराड याच्याकडूनच जो आहे तो टाकण्यात आला होता। आता यानंतर आता पोलिसांची चक्र फिरतायत, सीआयडीचे चक्र या ठिकाणी फिरतायत। लोकेशन संदर्भामध्ये जे आहे ते पोलीस माहिती या सगळ्या संदर्भामध्ये घेतात। 13 डिसेंबर पर्यंत वाल्मिक कराड यांचा फोन जो आहे तो सुरू असल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे। तर 17 डिसेंबर रोजी पुण्याला त्यांचं शेवटचं लोकेशन जे आहे ते पोलिसांकडे आलेले आहे आणि 17 डिसेंबर नंतर त्यांचं पूर्णतः लोकेशन जे आहे ते सीआयडीच्या पोलिसांना मिळू शकलेलं नाहीये। त्यामुळे आता तपास जो आहे तो कुठं ना कुठं लोकेशन मिळत नसल्यामुळं या ठिकाणी कमकुवत झाल्याची जे आहे ते बाब पुढे आलेली आहे। एकंदरीत युद्ध पातळीवर सीआयडी कडून वाल्मिक कराड याला अटक करण्यासाठी जे आहे ते प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। जी उद्धव, आपण पाहतोय बँक खाती गोठवण्यात आलेली आहे जे ज्या आरोपींची नावं आहेत, त्यामुळे त्याचा बाहेर पळून जाण्याचा देखील मार्ग कुठेतरी बंद झालेला दिसतोय आणि आत्मसमर्पण करणार असल्याचं वर्तवलं जात आहे। या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच नुसत्या ज्या वाल्मिक कराड आणि ह्या 3 जे फरार मर्डर केस मधले 3 फरार जे आरोपी आहेत त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी जे आहे ते शर्थीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। एकंदरीत आपण बघितलं तर काल वाल्मिक कराड आणि 3 खून प्रकरणामधले आरोपी यांचे खाते जे आहेत ते कुठं ना कुठं गोठवण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्यांना जी आर्थिक जी बाब आहे ती त्यांना आता त्याचा वापर करता येणार नाहीये। कुठलेही पैसे त्यांना त्यांचे साठवलेले पैसे कुठेही वापर करता येणार नसल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत आणि यामुळेच कुठं ना कुठं हे जे आरोपी आहेत ते आत्मसमर्पण करतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे आणि तशी शक्यता देखील सध्या निर्माण आहे। जी अगदीच, धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।